असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. अर्जुनराव खोतकर या ठिकाणी उपस्थित असलेले अरिंदराव चव्हाण, ब्रह्मानंदजी चव्हाण, महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 13 तारखेला मतदान आहे. या दिवशी कमळ या निशाणीचं बटन दाबा, मला लोकसभेत पाठवा आणि या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करा हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. मित्र, काही लोकांना प्रश्न पडला असेल की मोदीजी हेच का प्रधानमंत्री, असा प्रश्न काही लोकांना पडला असेल. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि काँग्रेसवाल्याला एक प्रश्न विचारतो. मोदीजी नाही तर कोण? नाव तर सांगा. तुम्ही ज्याचं कोणाचं नाव डिक्लेअर केलं असेल ते सांगा. भारतीय जनता पार्टी आणि महायुती एक मुखानं म्हणतो आम्ही की आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी आहेत. पण इंडिया आघाडीमध्ये असं कोणी म्हणत नाही की आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार अमुक आहे म्हणून. आणि मग चेहरा नसलेला पक्ष, चेहरा नसलेली आघाडी पंतप्रधानाचं नावच ठेवलं नाही की आमचा प्रधानमंत्री कोण आणि मतं मागायला निघाले. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पण जर का कोण म्हणलं रे की आमचे 4 आणि 6 माणसं निवडून आणणारे पंतप्रधान पदाचे उमेदवार शरद पवार साहेब, तर पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी फडी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही की तू कोण चाललाय 4 वाला. माझ्याजवळ तर 35 आहे. पण उद्या का ममता बॅनर्जीनं असं म्हणलं की नाही मी उमेदवार, तर लालू प्रसाद यादव हेल्यावर बसून आलेच समजून घ्या की तुम्ही कोण. ही अशी स्पर्धा आहे. आणि मग जर अशी स्पर्धा असेल, उमेदवार ठरलेला नसेल आणि जेव्हा ही बैठकीला बसतील तेव्हा हे काय करतील यांचा अनुभव पहा. काँग्रेसनं आतापर्यंत अस्थिर सरकार देण्याचं काम केलंय. आमची आघाडी ही स्थिर सरकारच्या दिशेनं चाललेली आहे. बघा, एकदा देशामध्ये पहिल्यांदा मोरारजी देसाईचं सरकार आलं. काँग्रेसने चरणसिंगाला फोडलं, चरणसिंगाला पाठिंबा दिला, मोरारजीचं सरकार पाडलं. काही दिवस चरणसिंगाचा पाठिंबा ठेवला, त्यांचा काढला. मग चंद्रशेखरला प्रधानमंत्री केलं, त्यांना पाठिंबा दिला. काही दिवसांना चंद्रशेखरचा पाठिंबा काढून घेतला, त्यांचं सरकार पाडलं. मग पुढं काही दिवसांना देवेगौडाला पाठिंबा दिला, त्यांना प्रधानमंत्री केलं. त्यांचाही पाठिंबा काढला, त्यांनाही पाडलं. मग त्याच्यानंतर आमचे प्रधानमंत्री काय नाव, गुजरालला पाठिंबा दिला, त्यांचाही पाठिंबा काढून घेतला आणि या देशामध्ये अस्थिरता निर्माण केली. याचा अर्थ आघाडीचे सरकार चालत नाही. कोणत्याही एका पक्षाचं, एका आघाडीचं सरकार असलं पाहिजे आणि त्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे. तर आमच्या देशातले लोक त्यांच्याकडे अपेक्षेनं तर पाहतील ना. पण काँग्रेस हे करायला तयार नाही आहे. आणि त्यामुळे यांच्याकडे नेता नाही, यांच्याकडे नीती बी नाही. अशा पक्षाला आपण मतदान करू नका अशी आमची विनंती. मित्रांनो, माझ्यावर विरोधी पक्ष टीका करतोय. मी पहिल्या दिवशी प्रेस घेऊन सांगितलं की मी या निवडणुकीमध्ये कोणावरही टीका करणार नाही. त्याचं कारण आहे की मी कामं केलेले आहेत. मी कामाच्या बळावर मतं मागणार आहे. मी लोकांच्या पुढे विकास ठेवणार आहे. टीका करायच्या आणि वेळ घालवायचा, त्यांना असं वाटतं आपण दोघं एकमेकावर टीका करू, वेळ मारून नेऊन निवडणूक संपून जाईल. मी कधीही त्यांना काही म्हणलं नाही. अर्जुनराव ते आता खुलासा करतात की रावसाहेब दानवे म्हणते भेट झाली. हा झाली भेट. मी करतो म्हणजे भेट झाली.
पण तेच गैरसमज करून राहिले. भेट झाली याचा अर्थ काय की मी काही पुढचं बोललो नाही, बोललो किंवा तुम्ही मॅनेज होणार नाही. आणि आज तुम्हाला कोणा मॅनेज केलं ते काल म्हणले मी ओरिजिनल खानदानी श्रीमंत आहे अरविंदराव, मी या देशात कोणालाच भिकारचोट म्हणलं नाही. आणि त्याच्यामुळं आता त्यांना ह्या वादात यायचंय, मला वादात आणायचं, मी वादात पडणार नाही. आम्ही तुमचे आभारी आहे की तुम्ही खानदानी श्रीमंत आहे. भगवंताने ते दिवस आम्हाला दिले नाही, त्याला नाईलाज आहे आमचा. मी सांगतो तुम्हाला, मी 6,000 कोटी रुपयाचे रस्ते या लोकसभा मतदारसंघात आणलेत. याच्यावर बोला, मी आकडा सांगितला, याच्यावर ऑब्जेक्शन घ्या. मी रस्त्याची नावं सांगतो की जालन्यापासून तुम्ही देऊळगाव राजामार्गे चिखली बुलढाणा नागपूरपर्यंत जा, केंद्राचा सिमेंटचा पैसा आहे. जालन्यापासून राजूरून तुम्ही जळगावला जा, केंद्राचा पैसा आहे, सिमेंटचा रस्ता आहे. जालन्यापासून तुम्ही गोलापांगरी मार्गे सोलापूरला जा, सिमेंटचा रस्ता आहे, केंद्राचा पैसा आहे. जालन्यापासून फुलंब्रीला जा, सिमेंटचा रस्ता आहे. फुलंब्रीपासून तुम्ही खुलताबाद मार्गे नाशिकला जा, सिमेंटचा रस्ता आहे. राजूरून तुम्ही देऊळगाव राजाला जा, सिमेंटचा रस्ता आहे, केंद्राचा पैसा आहे. अजिंठ्यापासून बुलढाण्याला जा, सिमेंटचा रस्ता आहे, केंद्राचा पैसा आहे. आणि याशिवाय राज्य सरकार संभाजीनगर जालन्यावरून तुम्ही मुंबईला जा, सिमेंटचा रस्ता आहे. जालन्यावरून तुम्ही नागपूरला जा, सिमेंटचा रस्ता आहे. हे मी रस्ते 6,000 कोटी रुपयाचे आणलेत. याच्यावर बोला तुम्ही किती श्रीमंत आहे, याच्यावर बोलणं चुकीचं आहे माझं मत आहे. मी केवळ 600 कोटी रुपये आणले, 6,000 कोटी आणले असं नाहीये. या जिल्ह्याला 500 कोटी रुपये अरविंदराव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या बळकटीकरणासाठी केंद्राकडून आणले. बळकटीकरण म्हणजे काय? या जिल्ह्यामध्ये जे काही 33 केव्हीचे सबस्टेशन आहे, या सबस्टेशनचं बळकटीकरण करायचं आणि प्रत्येक 5 किलोमीटरला एक 33 केव्हीचं सबस्टेशन काढायचं. 5 किलोमीटरवर का? तर 33 केव्हीच्या सबस्टेशन मधून 5 किलोमीटरच्या पर्यंत ज्या मोटारी आहेत त्यांना फिरण्यासाठी जेवढं करंट लागतं तेवढं 5 किलोमीटर पर्यंत जातं. 6वा आणि 7वा किलोमीटर जर असेल तर त्या स्पीडनं फिरत नाही. मग स्टार्टर सोडून देत्या, मग खाली आपण काडी लावतो आणि कधी भुसकून जळून जाण्याचा पता नाही. जसं एखाद्या मोटारीला चालू केल्यावर 5 एकरचं शेत असेल तर 2 एकराच्या शेतात फोर्सनं पाणी जातं आणि 3 एकरात बुळबुळू पाणी जातं, कारण पाणी जिरत जातं. तसं लाईनीचं आहे. आणि 5 किलोमीटरला एक 33 केव्हीचं सबस्टेशन आपण बांधणार आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, या 500 कोटीतून जे जुने आणि नवे आपण करणार आहे, याला जी वीज येते ती येते कोरडेहून नागपूरहून, ती येते पारसून विदर्भातून. ही वीज कोळशापासून तयार होती. कोळसा जमिनीत आहे. मी कोळसा मंत्री मी आहे. हे जमिनीतलं धन कधी ना कधी कमी पडणार आहे. मग विहिरीचं पाणी घ्या, दगड घ्या, 30 वर्षानंतर आपल्या देशात हाच कोळसा राहिल्याची गॅरंटी नाही आहे. म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आपल्या आपल्या मतदारसंघात आम्ही 500 रुपये 1200 रुपये तुम्हाला पाठवतो. 1200 कोटी रुपये संभाजीनगरला 1200 कोटी रुपये आणलेत, लोड जादा आहे म्हणून. याच्याद्वारे आम्ही 33 केव्हीचे सगळे सबस्टेशन हे सोलारला जोडतोय. सोलारला सूर्याच्या किरणापासून त्याच ठिकाणी वीज निर्माण करायची आणि त्या ठिकाणी त्या गावाला वीज द्यायची. तुम्ही म्हणताना असं कसं होऊ शकतं? जा संभाजीनगरला, चौक्याचा जो घाट आहे, घाटाच्या वर निघा इकून जाताना, घाटाच्या वर निघालं की इकून जाताना उजव्या बाजूला आम्ही 33 केव्हीचं सबस्टेशन हे सोलारवर चालू केलं. जाऊन तिथं विचारा कोणाला की सोलारवर चालू आहे की नाही.
500 कोटी रुपये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला 6,000 कोटी रुपये रस्त्याला आणले. पिण्याच्या पाण्यासाठी या जिल्ह्यामध्ये 925 गावात आपण 600 कोटी रुपये आणलेत. एक गाव असं नाहीये ज्या गावामध्ये केंद्रानं पैसा दिला आणि त्या गावात पिण्याच्या पाणी योजना चालू नाहीये. असं एक गाव नाहीये. टाकी नसन टाकी दिली, पाईपलाईन नसन पाईपलाईन दिली, विहीर नसन विहीर दिली. हे केंद्रानं दिलेले पैसे 600 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याला, 500 कोटी विजेला, 6,000 कोटी रस्त्याला. काँग्रेसनं या मुद्द्यावर बोललं पाहिजे. मी चॅलेंज करतो तुमच्या सगळ्यांच्या समक्ष, जर माझा आकडा खोटा ठरला तर या विकासावर चर्चा करा. जर मी खोटा ठरलो तर कान धरून या पांगरीच्या स्टेजवर मी उडवाशा मारायला तयार आहे. पण बेट्यावर तुमचा ठरला ना तुम्ही ते उडवाशावर नाही टाकणार. निघताना काय करावं लागतंय ही गोष्ट काँग्रेसनं लक्षात घेतली पाहिजे. मला मान्य आहे ते जे सगळं आणलं याचा अर्थ सगळं झालं असं नाहीये. अर्जुन रावनं सांगितलं की जालन्याचा देशातला पहिला ड्रायपोर्ट जालन्याला आणला, 450 कोटी रुपये खर्च केलेत. देशामध्ये 3 कॉलेज आहेत. ICT कॉलेज, एक आहे भुवनेश्वरला, दुसरं आहे मुंबईला आणि तिसरं आहे जालन्याला. या जालन्याच्या कॉलेजमध्ये जर मुलांनी ऍडमिशन घेतलं तर नोकरीचा कॉलेज नाहीये. या ठिकाणी उद्योगपती तयार होतात. टाटा, बिर्ला, मफतलाल, करवरे, अदानी, अंबानी, किर्लोस्कर हे लोक याच्यात शिकले म्हणून उद्योगपती झाले. त्यांची मुलं याच्यात शिकले, त्यांचे मोठे कर्मचारी या कॉलेजमध्ये शिकले. हे देशात 3 कॉलेज आहे. कलकत्त्याच्या माणसाला किंवा बेंगलोरच्या माणसाला जर वाटलं मला ICT कॉलेजला प्रवेश घ्यायचा, त्याला जालन्याला यावं लागणार. ही गोष्ट लक्षात घ्या. जालन्याचं नाव जगाच्या देशाच्या नकाशावर आलं, ड्रायपोर्टमुळे आलं, ICT कॉलेजमुळे आलं. मी जालन्याचं नाव करण्याची कोशिश करतो. जालना माझा, मी जालन्याचा. माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मी सांगू इच्छितो की केवळ पिण्याच्या पाण्याने आणलं असं नाही. 450 कोटी रुपये ड्रायपोर्टला आणलेत. ICT कॉलेजला 350 कोटी रुपये आणलेत मी. पण मित्र एक गोष्ट लक्षात घ्या, जालन्यासारखं शहर 73 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याला आता 2 महिन्यापूर्वी आणले. कामाला सुद्धा सुरुवात झाली आहे. सांगायला गेलो तर यादी लंबी आहे. पण हे विकासावर निवडणूक लढायला तयार नाहीये. यांना असं वाटतं विकासाचा विषय काढू नये, रावसाहेब दानवेवर टीका करा. पण एक गोष्ट तुम्ही ग्रामीण भागातले लोक, मी बी तुमच्यासारखा ग्रामीण भागातला आहे. माझ्या गावची लोकसंख्या 1100 आहे. माझ्या गावचं मतदान 566 आहे. मी फार छोट्या गावचा माणूस आहे. कार्यकर्ता बंधूंनो, मी गावचा सरपंच होतो. रावसाहेब दानवेंनी गल्ल्या साफ केल्या. माझ्या गावात लाईट नव्हता. 30 किलोमीटर भोकरदनला बैलगाडीवर गेलो, भाकरी बांधून रस्त्यात नदीत खाल्ल्या आणि 30 किलोमीटर मी पोल आणले. लाईनमन पोल रवीपर्यंत मी त्या लाईनमनजवळ उभा राहिलो. माझ्या गावात लाईन आल्याच्या नंतर 180 रुपये बिल आलं. मी घराघरात गेलो, 180 वसूल केले. वेळेच्या 180 रुपये भरले. हे काम रावसाहेब दानवेनं केलं. मी चांगलं काम केलं, मला लोकांनी सभापती केलं. मी तालुक्याचं काम केलं, लोकांनी मला आमदार केलं. मी चांगलं काम केलं, तुम्ही लोकांनी मला खासदार केलं. मी खासदारचं चांगलं काम केलं, तुम्ही मला मंत्री केलं. पण आता जर माझं काम अर्जुनराव पैसे आणणं आहे, अरविंदराव, पण आणलेल्या पैशाचं जर कधी खर्च करायचा असला तर उद्घाटनाला यायचं बी आमची जबाबदारी नाही. कारण तुम्हीच करून टाकता परस्पर आणि सांगता रावसाहेब दानवेच्या प्रयत्नानं झालं. मी अपेक्षा करत नाही अर्जुनराव, कारण मी पैसा आणतो. पण केंद्र सरकारची बियांची नाही इथं की केंद्र काम करीन. बियांची राज्याचीच आहे. सिंचन खातं राज्याचं आहे, NECB राज्याची आहे, आमची एजन्सी राज्य सरकार आहे. आणि त्याच्यामुळं काही कार्यकर्त्याला असं वाटतं आमचं काही नाही केलं तुम्ही. ही गोष्ट तुम्ही जरा समजून घ्या. पैसा आणणं माझं काम आहे. मी राजकारणातली सासू आहे. अर्जुनराव आणि अरविंदराव माझ्या सुना आहे. आणि एकदा का सुनाच्या हातात कारभार गेला तर सासूला फक्त आणायचं सांगतात, वाटायला या सुना असतात माझ्या. ही गोष्ट तुम्ही जरा माझी भूमिका लक्षात घ्या. तुम्ही मला खासदार केलं आणि जर वाटत असेल तर पुढच्या निवडणुकीमध्ये अर्जुनरावला खासदार करा, मला तुमचा आमदार करा आणि मग मी तुमच्या गावागावात यायला तयार आहे बाबा. मग मला कोणी जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर माझ्याजवळ आहे. तुम्हाला माहिती इकडे काय दुःख आहे म्हणून.
अरे त्याच्यामुळं ते विकासावर जाऊ द्या यार. ही निवडणूक विकासावर लढा, गावात विकासाची गोष्ट करा. मला कोण काय टीका करतं ते म्हणजे मी खानदानी श्रीमंत आहे, मला त्याच्यात बोलायचं नाही. मी तुम्हाला सध्या कधी म्हणलं नाही यार असं. बार काय सांगू. मी रात्री त्यांच्या गावात होतो अर्जुनराव सभेला. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, मी जर कधी पिसादेवीत लीड नाही घेतली तर पुन्हा राजकारणात तुम्हाला सांगतो पिसादेवीत लीड घेतो मी. जर त्यांच्या गावात जाऊन मी लीड घेत असेल तर तुम्ही तर माझ्या गावाले येत रे. केंद्रात मंत्री कोण होता असतं, ज्याचा आजा केंद्रामध्ये मंत्री होता, ज्याचा बाप केंद्रामध्ये मंत्री होता. मग तर बाप बी तुम्ही ना आजा बी तुम्हीच आहे. मी जरी सासरा असलो तरी, हे असलं तरी, सासू असलं तरी, हे माझे हे सुना आहेत, पण तुम्ही आमचे बाप आहेत, तुम्ही आमचे आजे आहेत. तुम्हाला ठरवावं लागेल की केंद्रात आपला प्रतिनिधी लागतो की नाही. काही लोकांच्या डोळ्यात येतो जालना लोकसभा मतदारसंघाचा खासदार केंद्रात मंत्री झालाच कसा. अरे बाबा, आमच्या लोकांनी केलं. मी जेव्हा राष्ट्रपतीजवळ बसतो, प्रधानमंत्र्याजवळ बसतो, तेव्हा माझ्या मतदारसंघाचे लोक माझ्या डोळ्यापुढे येतात आणि मी असं म्हणतो की ज्या लोकांमुळे तुम्ही बसलो त्याचं सगळं श्रेय माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना आहे. आता तुम्हाला मी सांगतो मोदीला प्रधानमंत्री करा. अरे जगाच्या पाठीवरचे लोक म्हणते मोदीच प्रधानमंत्री होणार आहे. जुलैमधले आमंत्रण आले मोदीजीला आमच्या देशात या म्हणून. निवडणुका कधी होणार आहे? निवडणुकीमध्ये मे मध्ये होणार आहे. माहिती आहे की या जगाच्या पाठीवर काय काय संकट आले मधल्या काळात. मोदीजी प्रधानमंत्री असताना कोविड सारखी महामारी आली. कोविड आपल्याकडे नव्हता. कोविड होता चायनामध्ये, कोविड होता अमेरिकेमध्ये. मित्र, मी केंद्रीय मंत्रिमंडळात आहे तुमच्या आशीर्वादानं. ज्या टायमाला कोविड आपल्याकडे नव्हता त्या टायमाला मोदीजींनी 6 मंत्र्याची कमिटी नियुक्त केली आणि काय सांगितलं, एकच काम तुमचं, कोविड अमेरिकेत आहे, कोविड चायनात आहे, ध्यान ठेवा किंवा आपल्याकडे येऊ शकतो उद्या. जर आला तर तिकडचं सरकार काय उपाययोजना करतं ते आपल्याकडे अगोदर करून ठेवा. 6 मंत्री ध्यान ठेवून होते. कोविड आपल्याकडे आला तोपर्यंत आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ताबडतोब लॉकडाऊन केला. औषधी आणून ठेवली होती, दवाखाने उभे करून ठेवले होते. आपल्या देशात मास्क नव्हते, मास्क लावण्याची पद्धत नव्हती, मास्क देशातून आणले दुसऱ्या. आपल्याकडे पीपी किट नव्हते, आपल्याकडे ऑक्सिजन नव्हता, विमानानं ऑक्सिजन आपल्या देशामध्ये. आणि या देशातला जगाच्या पाठीवरचं लोकसंख्या सगळ्यात जास्त असताना सुद्धा मृत्यूचं प्रमाण जगाच्या पाठीवर आपल्या देशात सगळ्यात कमी आहे. मृत्यू कुठे झाले? स्पेन, जपान, इटाली, ब्राझील, अमेरिका, रशिया, चायना, इकडे जास्त मृत्यू झाले.
स्मशानभूमीमध्ये लाईन लागत होती. काय संकट आलं, कोणी कोणाच्या घरी जात नव्हतं, मौतीला कोणी येत नव्हते पाहुणे रावळे. घरात मृत्यू झाला तर 4 माणसं घेऊन जायचं, 5वा गाडगं धरणारा त्याच्या संग जात नव्हतं. कोण तर आपल्याला लागेल म्हणून. माझा मित्र एक पुण्याला अर्जुन मला एक दिवस फोन केला, दादा 4 दिवस झाले तापाला, कोणता डॉक्टर मला घेऊन राहिला. मी रुबी हॉस्पिटलला फोन केला. फोन केल्याच्या नंतर त्याला म्हणलं बाबा माझा मित्र याला ॲडमिट कर. ते म्हणजे साहेब जागाच नाही, कॉट सगळे भरेलेत. मी म्हणलं तू कसंही का एकदा तपासतं घरी त्याला तपासलं. तपासल्याच्या नंतर ते म्हणलं मी याला खाली टाकतो, गादी टाकून. म्हणलं खाली टाक. गादी आणूस तर एका कॉटवरचा माणूस गेला वर. डॉक्टरने मला फोन केला, दादा म्हणजे तुमचं नशीब. म्हणलं काय झालं, एक मेलं म्हणजे ती द्यायला ठेवतो म्हणजे आता. अरे म्हणलं बाबा याला नशीब नको म्हणू, पण ज्याला ठेवू राहिला त्याला सांगू नको की याच्यावर संध्याला म्हणून, नाही तर हे बी त्याच्या मागत जाईल. इतकी कठीण परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये त्याला ॲडमिट केलं. मी त्याला अर्जुनराव घरी फोन केला त्या बायकोला. म्हणलं बाई तुझे 2 पोरं आणि तू तुझ्या नवऱ्या संगत राहत होते, तू बी जाय आणि तपासून घे, झालं काय कोविड पाहून घे. ती बाई आली दवाखान्यात, तिने तपासलं, खाली आलं मला फोन लावला. म्हणलं भाऊ मला तपासलं डॉक्टरनं, माझ्या पोराला तपासलं, पण मला बी कोविड नाही, माझ्या पोराला बी कोविड नाही म्हणे. म्हणलं बाई लय चांगलं झालं, पण एक काम कर ना, आता आली की दवाखान्यात तर तो नवरावर ॲडमिट भेटून घ्या ना. मी रात्री म्हणे भेटल झाला. किती अरविंदराव पोरं तिच्याजवळ 2 लेकराचं तर काही करता काही झालं, वाचला तो, पण तसं काही करता काही जर झालं असतं तर लेकरांना तोंड नसतं. पण ही महामारी आली, जगाला चिंता पडली होती, आपल्याला चिंता होती की ही महामारी कशी जाईल. हिला दवा नाही, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही, कोणती गोळी डॉक्टर देते आपण खाऊन टाके. आणि अशा परिस्थितीत जग औषध शोधत असताना या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्यात पहिली कोविडची लस जर कोणा शोधली असेल तर भारत देशानं शोधली, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि 80 देशाला लस पुरवली. आज काय वाटत नाही आपल्याला, आज आपण टाळी रिवाज होत नाही या गोष्टीवर, पण काय भयान संकट होत तुमची आमच्या ही गोष्ट लक्षात घ्या. हे मोदीजीनं काम केलं. पण मोदीजी अरविंदराव प्रधानमंत्री झाल्याच्या बाद पहिल्या दिवशी पहिलं भाषण मोदीजीनं पार्लमेंट केलं, तेव्हा मी हजर होतो. मोदीजी म्हणले माझं सरकार हे गरिबासाठी काम करीन, माझं सरकार हे शेतकऱ्यासाठी काम करीन, माझं सरकार महिलांसाठी तरुणांसाठी काम करीन. हे या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आश्वासन दिलं. पण या देशात गरीब कोण, या देशात श्रीमंत कोण. इथं एखादा श्रीमंत बसेल का वर हात करा, आहे कोणी. हे बा खरं खरं बोला, श्रीमंत नाही आहे का तुम्ही. बरं इथं गरीब कोण कोण बसेल वर हात करा जरा. गरीब कोण कोण पाहू तर द्या. गरीब तर करा, गरीबाला तर करा, नाही श्रीमंताला तर अरे करा. गरीब कोण, श्रीमंत कोण आहे सांगितलं, गरीब तर सांगा कोण कोण. आता पा अर्जुनराव हे कसं का होत नाही, काही हातवर उठलेत, काही नाही त्याला सोयरिकी जमावच्या काही केलं म्हणून म्हणतात असेल गरीब. म्हणलं की आपल्याकडे कोण येणार नाही. तर गरीब कोण, तर ज्यांनी तुम्ही हात उठवले त्यांना. आणि गरिबासाठी काय करावं. या देशाची लोकसंख्या 2011 प्रमाणे 125 कोटी आहे. 80 कोटी लोकांची यादी मोदीजीनं बाहेर काढली. आणि 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य एका महिन्याला, एका माणसाला 5 किलो धान्य. घरात 10 माणसं असतील तर 50 किलो धान्य एक लाल तांबडा पैसा न घेता गरीबाला द्यायचं काम या देशाच्या मोदीने केलं. बेघर लोक प्रधानमंत्री आवास योजना काढली, 4 कोटी लोकांना घरं देत योजना अजून चालू आहे. या महिला बसल्यात भगिनी, त्या चुलीमध्ये लाकडं घालतात, गवऱ्या घालतात, फुकणीनं फुकतात, दुपट तोंडात जातं, डोळ्यात जातं, पोटात जातं, बिमार पडतात, इलाज नाही. मोदीजीनं सांगितलं गरीबाला 10 कोटी लोकांना 100 रुपयात गॅसचं कनेक्शन देणार आहे. 10 कोटी लोकांना 100 रुपयात गॅसचं कनेक्शन, 4 कोटी लोकांना घरं, 80 कोटी लोकांना मोफत 5 किलो अन्नधान्य देणारा हा पहिला प्रधानमंत्री आहे. कोविडच्या काळामध्ये चिंता पडली तुम्हाला कधी औषध घेऊ का नाही. पण या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली, या देशातल्या 140 कोटी लोकांना 3 डोस मोफत दिल्या जातील अशी घोषणा करून टाकली या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी. हे शेतकरी लोक शेतीसाठी काम केलं मोदीजींनी. मला सांगा आता एकदा तर वर हात करा की 2014ला प्रधानमंत्री मोदी नव्हते त्याच्या अगोदर पिकाचा विमा कोण करत, वर हात करा बरं जरा. कोणीच नाही. यंदा कोणा काढला वर हात करा बरं पिकाचा विमा.
बघा आता अर्जुनराव याला मी शिकून ठेवलं का? हे काय फरक आहे बाबा? अरे या पीक विम्याची कायदा पद्धत अशी करून ठेवती काँग्रेसच्या लोकांनी की भरले तरी भेटणार नाही. मोदीजीनं आता कायदा केला, राज्य सरकारला सूचना केल्या आणि सांगितलं की शेतकरी 2000 विमा भरतो, नाही भेटला. गेले 2000 या वर्षी, पुढच्या वर्षी 2 भरतो, नाही भेटले. गेला पुढचा बी, तिसऱ्या वर्षी लालचीपोटी भरतो, आता तरी भेटन. तिसऱ्या वर्षी 2 गेले, 6000 रुपयाचा लॉस शेतकऱ्याचा. अशी पॉलिसी बनवा. एक तर शेतकऱ्याला पैसे द्यावे लागले पाहिजे, पण नाही तर वापस घेतले पाहिजे. मोदीजींना विमाची पॉलिसी चेंज करायला लावली. आज 2000 रुपये विमा भरणारा माणूस काय करतो? 1 रुपया देतो. 1999 रुपये आपलं राज्य सरकार हे तिजोरीतून काढतं, तुमचा एक घेतं आणि 2000चा विमा कंपनीकडून काढतं. याला म्हणते शेतकऱ्याचं सरकार, खेड्यातल्या माणसाचं सरकार, फाटक्या तुटक्याचं सरकार. याला म्हणते सरकार. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. अरे 2014च्या अगोदर तुमच्या खात्यावर कधी केंद्रातून पैसे आले का? राहुल गांधी, राजीव गांधी म्हणायचे मी केंद्रातून 1 रुपया पाठवतो, तुमच्या खिशात फक्त 85 पैसे येतात. आता शेतकऱ्याच्या नावावर 12,000 रुपये एका वर्षाला मोदीजी पाठवतात. 12,000 रुपये दिल्लीतून 12,000 पाठवतात. आपल्या पासबुकात ऑटोमॅटिक येऊन पडतात. पैसे पडले की पासबुक फर्र हलतं मोबाईलच्या व्हायब्रेशन सारखं की चालला माणूस बँकेकडे. अरे मी लय लहान खेड्यातला राहणारा माणूस मी तुम्हाला सांगितलं. माझं गाव फार छोटं आहे. मी गावात राहिले, मी सोपटं काढले, मी कडी ठोकेले, मी चार दिले, मी गल्ल्या झालेले, मी हिरवळ टोपले बी दिले त्या डिप्टेवर उभं राहून, मी सरकीवर औषध मारले. मग मला सगळं खेड्यातलं माहिती आहे. खेड्यामध्ये 10 रुपये शेकड्यांना पूर्वी पैसे काढायचे, तुम्हाला माहिती सगळ्याला. मग 5 रुपये शेकडा भेटायला लागला, मग 3 रुपये शेकडा भेटायला लागला. आता शेकड्यांना शेतकऱ्याला पैसा काढायची गरज नाही का? तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये शेतकऱ्याला सरकारच्या वतीनं मदत मिळते. अतिवृष्टी जर झाली तरी सरकार मदत करतं. कमी पाणी पडला तरी सरकार मदत करतं. तुमच्या संसारामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे पण त्या घेऊ शकत नव्हते, त्या साऱ्या गोष्टी सरकार तुम्हाला द्यायला लागलंय. ऍक्सिडेंट झाला तरी पैसे मिळते, साप चावला तरी पैसे मिळते, बोंडाळी मोडली तरी पैसे द्यावे लागतात, शेंड्याची आळी पडली तरी पैसे द्यावे लागतात. ही सरकारची शेतीमध्ये गुंतवणूक आहे, ही सरकारची जबाबदारीच आहे. सरकारला द्यावंच लागणार. अशी पॉलिसी बनली मोदीजींना. आणि मग जगाच्या पाठीवर आपण तर नाव घेतो, पण जगाच्या पाठीवर लोक म्हणतात प्रधानमंत्री असाव तर मोदीजी सारखा असाव, जो 80 कोटी लोकांना धान्य देतो, 10 कोटी लोकांना 100 रुपयात गॅस देतो, जो शेतकऱ्याच्या खात्यावर 12,000 जमा करतो, जो 1 रुपयाचा विमा काढायचा राज्य सरकारला सांगतो, असा प्रधानमंत्री असावा. जगाच्या पाठीवर चर्चा आहे मित्र. आणि म्हणून आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशाची पत गेली होती, ती पत मिळवली तर मिळवली, वाढवली. जगाच्या पाठीवर आपली पत अशी होती की हा जो देश अशिक्षित आहे, आरोग्याच्या सोयी नाही, या देशामध्ये विमानतळ चांगले नाही, रेल्वे चांगले नाही, हे लोक उपाशीपोटी झोपतात, ही इमेज जगाच्या पाठीवर होती आपली. पण 175 देशाचे लोक G20च्या नावानं आपल्या देशात आले, भारतभर दौरा केला. समारोपाला मी होतो. मी त्यांच्या तोंडून ऐकलं की आमच्या डोक्यात जो भारत होता 2014चा, मोदीजी आल्यानंतर भारत बदलला, भारत आता विकसनशील देश झाला, जगाच्या पाठीवरची नोंद घेतली. आपली अर्थव्यवस्था 10व्या नंबरवर होती, ती 5व्यावर आली. आणि मोदी 3दा प्रधानमंत्री जर झाले तर ती 3ऱ्या नंबरवर जाणार. ही गोष्ट लक्षात घ्या. जर अर्थव्यवस्था चांगली असेल तर तुमच्यासारख्या सामान्य माणसाला, गरीब माणसाला, शेतकरी माणसाला सरकार मदत करायला कुठल्याही प्रकारची हायगाई करणार नाही. एवढंच मी तुम्हाला आजच्या प्रसंगी देतो. आणि पुन्हा एकदा मला लोकसभेत पाठवा, मोदीजीला प्रधानमंत्री करा, अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.